ह्या बाईनी एवढा त्रास दिलाय ना सगळ्यांना, इकडून शिरून आंबे काढ, तिकडून शिरून आंबे काढ. तिला वाटलं मी तुझा फोटो काढते, माझाच काढत होती. तुझा फोटो काढायला हेड लागले का मला? हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब कॉन्टेंट. तर आत्ता सध्या व्हेरी गुड मॉर्निंग, बिकॉज इट इज आत्ता नाही झाली माझी गुड मॉर्निंग. माझी गुड मॉर्निंग मग अशीच झालेली आहे, बट आता 10 वाजलेले आहेत. आणि सकाळी तुम्हाला गोंधळ ऐकायला येतो आहे की नाही, आय एम नॉट शुअर, बट आमच्या इथं आंबे काढण्याचा कार्यक्रम चालला आहे. हो, आम्ही खूप काळा अगोदर एक टाईमला आंब्याचं झाड लावलेलं एकच, आणि आता त्याचे इतके आंबे आले आहेत, म्हणजे आमच्यासाठी तर ते खूपच आहेत, बिकॉज एका झाडाला एवढ्याला खूप आहेत ते. तर मग आता त्यांचा गोंधळ चालला आहे. लेट्स सी. पारोसा नीट पकडा फुकट तिकडे लटकवलेला आहे. आणि ही माझी काकी सगळ्यांना हे मला जर शूट करायचं तर मी तिथेच ठेवणार ना. आमच्या घरामध्ये जवळपास ना कामवाले टिकली कुठे चालली आहे? पप्पा फिरायला गेले. आमच्या घरामध्ये जवळपास ना कामवाले कामवाले यायला लागलेत ना, तेव्हापासनं नुसता डिसिप्लिन लावायला लागलेत आम्हाला. लवकर उठायचं. मला आहे ना उशिरा कळलं हे. अगोदर जर कळलं असतं ना की कामवाल्या लावल्या ना की पोरी बरोबर अशा जाग्या येतील, तर मी कधीच लावल्या असत्या. आम्हाला आता बरोबर लगेचच पटापट करतात. नंतर भांडी घासायला लागल, नंतर झाडून पुसून करायला लागल, मग पटापट करतात. एक येतात 11 वाजता, दुसरे येतात 12 वाजता. तर 11 वाजता जे येतात ना ते कपडे धुतात. तर मग आम्हाला पटापट सगळं आंघोळ वगैरे करून अशी टंगळ मंगळ चालायची पहिली 12 वाजेपर्यंत. काय पण 12 नाही पण 10 पर्यंत म्हणू शकता. आणि ते 12 वाजता येतात तेव्हा तो बापरे संपला विषय. सगळा घर 12च्या अगोदर चकाचक पाहिजे, कारण की त्यांना झाडून पुसून करायचं असतं, भांडी करायचं असतं. म्हणून नाश्ता पण पटकन करायचा आणि काय खायचं ते पटकन ठरवायचं, म्हणजे पटपट पटपट बरं. काय रे शिवम? नाही देणार. आता कशा जागेवाल्या. आता पण मी नाश्त्याला आंबा खाल्लेला आहे. तू खाल्ला आंबा? मला खायचंय. चल तू पहिला आवरून घे. चल चल चल. मला इतका छुंदा वॉट एव्हर इट इज खाऊ वाटते, पण माझं घसा रेडी नाही, सो माझी मम्मी मला खाऊ देणार नाहीये. सो इट इज नॉट गोइंग टू बी. शट अप. माझ्या मम्मीचा फोनचा वॉलपेपर माझ्या भावाने कसा ठेवला बघायचा का तुम्हाला? हा माझा भाऊ आहे, ऑफकोर्स यू गाईज नो. तुझ्या भांडी दे त्यांना. तर थांब मम्मी चुप. खाली वाली खाली वाली खाली वाली खाली वाली खाली वाली खाली वाली. 1 hour later. मेन कॉन्टेंटच्या टाइमलाच माझा फोन कुठेतरी जात असतो, म्हणून मी म्हणत असतो दिवसभर माझ्या हातात फोन राहू. तुमचं काय असं कॉन्टेंट आली की लगेच चालू करून लगेच. पण मग माझी मम्मी काही काम सांगते, म्हणजे काही येतात ते आपल्याला घास येतो. मी सगळं काम करता आलं पाहिजे. मी इंटर्नशिप चालू आहे माझी. कधीच वेकेशन नाही लागलं पाहिजे कोणाला, कधीच. तुम्ही जा कॉलेजमध्ये, पण घरी नका प्लीज. फायनली सगळं काम झालंय आता, आणि आता आपण हे करणार आहे. इथे थांब. फुटलं ना दीदी मला फोडी. काय बनवलंय? मँगो शेक. आणि कुणाचा कप आहे? दीदीचा. आणि ती बघणार तर काय थोडं मार खायचं बस, आपलं एन्जॉयमेंट. मागच्या वेळेस पण याच्या खाली फोडी राहिलेली, मी अर्धा तास त्याला असं हिलवत होतो, पण ते फोडी फुटलेच नाही. मग ते स्ट्रॉ मध्ये लय अडकतात. तुम्हाला चमच्याने खा नंतर. मला टेस्ट करायचंय. नाही करायचं, मी तुला म्हणलेलं ना, हे माझ्या टेस्ट कशी दे ना. अरे टेस्ट म्हणून लय पिती, त्याला टॅलेंट लागतो फुकायला. फुकायचं. बघ ना पिऊन तू, बघ तुला येतं का बाहेर.
मम्मी बघ आलं रे हा, बस बस दे हा बस नको पिऊ मग जा. अरे मम्मी तू पिला आजारी आहे यार. सांग कसं काय तू ते बाहेर काढते, मला कसं काय नव्हतं येत ते. बाहेर काढतोय माझ्या आय मीन इट्स अ टॅलेंट. सांगतो का गपचप. मग तू पिशील माझं. मी तसंही पिणारच आहे. सांग की. त्याच्यामध्ये त्या आंब्याची सिल्क पण गेले. डुप्लिकेट आहे माणूस तू. अरे ते मी कुठं- चालले पिअर्सिंग हा, करायला अरे. सोनाराकडे शिव. कुठं लावणार आहे ते. मी ना बघितलं इथं हा आमच्या स्कूलमध्ये एक 10वीची मुलगी होती ना, तिने म्हणजे इथं होतच इथं पण होती. भारी दिसत. भारी दिसत होती. ती नाही तिचे कान ती पण भारी खरं. वाचला. आणि मी बाय द वे हेअरस्टाईलसाठी कमेंट हेअरस्टाईल ट्युटोरियल. तुझा काय संबंध? तू मला काय पण कानात बाळी घालायची. हे पोपट होणार आहे तुझं त्याचं तिथं. नाही मी बाळी नाही घालणार, मी एक वेगळं काहीतरी घालणार, मी खडा घालणार. आणि तुला मम्मीला फोर्स करायचं. काय करायचं मला मम्मीला? फोर्स. फॉर व्हॉट पर्पज? कारण की मम्मीला मला घालायला, कारण की तूच म्हणली त्याची प्रेस. छपरी दिसत नाही बट आता ते करायला काय? अरे यार घालू द्या ना यार, माझ्या हातात काहीच नाही बघ. तुमच्या हातात थांबा हातात थांबा हातात बघ. नाही घालायची बाळी. हातात नाही, हा कानाचा बघ. इथं तुझं हे सोन्यात चांदीचं आहे. अच्छा मग नाक पण तो नाही, इथं कानात बघ. पण घाल, बघ. पैंजण पण घाल. सोन्याची. ना पप्पा लय मारतील. काय मारतील का बाळी बिळी घालताना आवडत नाही बाळी घातले. काय नाही चालतं. ऑडियन्स तुम्ही माझ्या फादरला कन्व्हिन्स करा. माझे फादर तुम्हाला पण मारतील. माय फादर आहे ना, फादर आहे. सरक ते बटन बंद कर. बटन बंदच आहे. क्रेझी बाया क्रेझी. मी कधीची इस्त्री फिरवतीये. बटन बंद आहे. चालू कर. मी थोडी रेडी गाईज, लेट्स गो. A few moments later. So we are on the location CGB Jewelers. Let's go inside. 1 hour later. काय करायचं मला? एक मॅजिक थांब. मॅजिक दाखवते. बाय द वे माझा भाऊ मला सरक डोळे बंद करायचे. मला थांब ना, मला बोलू दे ना तिथं. मला डोळे बंद करून काय करायचं? आ करायचंय. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? आ असं असं की. नक्की ना काय करणार नाही तू? मी काय काहीतरी असं काही सिमेंट बी मला फक्त एक दाखव. तू युट्यूबवर टाकत असते की नाही टाकणार. तू कपडे घालून येशील तर जरा बरं होईल. चड्डी बसलाय जा घरून ये कपडे. मला नाही गरम होत. अरे टी शर्ट घाल. टी शर्ट थांबवते मी. टी शर्ट पडलेले. जा ना पटकन. मग मी हा करणार नाही. नको प्लीज थांब. समजा उठ 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 पटकन. ये येऊन टी शर्ट घातलंय, पॅन्ट नाहीये, चड्डी आहे फक्त. डोळे बंद. त्याचा आवाज बंद कर. माझा भाऊ इज सो क्रेझी फॉर क्रेझी XYZ. पूर्ण बंद कर. काय खाली कर. 17 दिवस आहे गो, म्हणजे निकाल टाक. हां ठीक. डोळे बंद करायचे, खोलायचे ना. मला प्लॅनचा शो पटवून दे. चला 1 2 3 आकर आकर एकदम. नाका दाबतोय मी. अरे नाक थोडी आकर एकदम. आ एकदम असं. रिएक्शन